नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्र हो, आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शिक्षक तो असतो जो आपल्या जगण्याला नवी दिशा देतो, आपले भविष्य सुलभ बनवतो, आपल्याला सुखी संसार जगता येतो. आपण एका शिक्षकामुळेच घडतो. उत्तम व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला समाजात प्रतिष्ठा मिळते, ती केवळ एका शिक्षकामुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 सप्टेंबर या राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर असं मराठी भाषण बघणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. प्रथमतः या दिनानिमित्त सर्व शिक्षक व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगण्याला आकार देणारा, शब्दांनी ज्ञान देणारा, केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर आपल्याला जगण्यासाठी हवे असणारे व्यावहारिक ज्ञान देखील आपल्याला शिक्षक देतो. शिक्षक हा शब्द जरी 3 आकडी असला तरीही त्यात संपूर्ण विश्व सामावलेले आहे. शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजेच कर्तव्यदक्ष. असे सर्व गुण शिक्षकाकडे असतात व ते गुण तो आपल्या विद्यार्थ्याला देतो. आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनातील सुप्त गुणांचा तो शोध घेतो आणि त्या दिशेने त्याला योग्य ते मार्गदर्शन करतो. विद्यार्थ्याच्या जीवनातील कलागुणांना वाव मिळावी म्हणून तो सातत्याने प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्याला एक जबाबदार आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून समाजामध्ये किंमत मिळावी यासाठी तो झटतो, संघर्ष करतो व विद्यार्थी एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपले आयुष्य सुखरूपपणे जगतो. आज या देशामध्ये अनेक जण, कुणी जिल्हा अधिकारी, सरपंच म्हणा, तहसीलदार अशा मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचले आहे. ते केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. आज आपल्या देशाने अभियांत्रिकी, विज्ञान, कला, क्रीडा, साहित्य अशा अनेक क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. कारण आपल्या देशाला प्रतिष्ठित शिक्षक लाभले व त्यामुळेच गुणवंत विद्यार्थी देशामध्ये निर्माण होऊ शकले. प्रत्येक शिक्षकाला वाटतं आपला विद्यार्थी पुढे चालून मोठा व्हावा, त्याला प्रतिष्ठा मिळावी. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी शिक्षकाची असते. असे म्हणतात आपल्या जीवनाचा पहिला गुरु आई असतो आणि आई वडिलांच्या नंतर जर कोणी आपला गुरु असतो तर तो म्हणजे शिक्षक. माणसाला 2 डोळे असतात, पण या 2 डोळ्यांनी आपण सर्व जग पाहू शकत नाही. तर माणसाचा 3रा डोळा हा शिक्षण असतो. या 3ऱ्या डोळ्याला दृष्टी देण्याचे काम शिक्षक करतो आणि या 3ऱ्या डोळ्याने आपण संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालू शकतो. असे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांना माझे कोटी कोटी नमन. आता आपण जाणून घेऊयात 5 सप्टेंबर या दिवशी आपण शिक्षक दिन का साजरा करतो. विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते पिढ्यानपिढ्या अमृतवाणीसारखे आहे. अत्यंत अतूट असलेले हे नाते नेहमी असेच टिकून राहावे या उद्देशाने तर आपण शिक्षक दिन साजरा करतोच. पण भारताचे 2रे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती असलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची या दिवशी जयंती असते. ते एक उत्कृष्ट
तत्वज्ञानी तसेच तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडू राज्यामध्ये झाला होता. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मद्रास विद्यापीठामधनं पूर्ण केले आणि नंतरही ते त्याच विद्यापीठामध्ये शिकले आणि त्यांनी स्नातक की पदवी प्राप्त केली. त्यांच्या काही सवंगड्यांनी व विद्यार्थ्यांनी त्यांना प्राध्यापक असताना त्यांचा वाढदिवस साजरा करायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, माझा वाढदिवस म्हणजेच आपण सर्वांनी शिक्षकाचा, सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा नेहमी सन्मान राखावा, या उद्देशाने जर तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला तर मला अत्यंत आनंद होईल. ही बाब त्यांच्या विद्यार्थ्यांना देखील आवडली आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला. जेव्हा त्यांना माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली इच्छा विचारली तेव्हा देखील त्यांनी तीच सांगितली. त्यांचे कार्य हे महान आहे म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत 5 सप्टेंबर 1962 पासून आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून दरवर्षी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे कार्य खरोखरच महान आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न याने देखील गौरवण्यात आले होते. अशा या महान सुपुत्राला मी कोटी कोटी नमन करतो आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.